अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, पण शब्द भाजपने मोडला. मी शब्द मोडणाऱ्यातला नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. ईडी सीबीआय मोदी सरकारचे घरगडी आहेत का? राजन साळवी आणि रवींद्र वायकरांवर गुन्हे दाखल झाल्यावरून उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका. तर आमचं सरकार आल्यावर ईडी सीबीआयचं काय करायचं ते ठरवलंय, ठाकरेंचा इशारा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी मॅरेथॉन बैठक. 4 तास चाललेल्या बैठकीत पक्षाचं चिन्ह आणि नावाबाबत चर्चा झाल्याची माहिती. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडण्याच्या वाटेवर. काँग्रेसला माझी गरज नसेल तर मलाही इतर पर्याय बघावे लागतील. झिशान सिद्दीकींची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. मुंबईत काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची बैठक. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. महाविकास आघाडीच्या पक्षात एकवाक्यता. आम्हाला काही करून भाजपची हुकुमशाही मोडून काढायची आहे, राऊतांचं वक्तव्य. तर 27 तारखेच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होईल, राऊतांची माहिती. 27 फेब्रुवारीच्या मविया बैठकीचं वंचितला निमंत्रण नाही. मवियातील तिन्ही पक्षांचं जागा वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्षांची जागा वाटपावर चर्चा करणार, आंबेडकरांची माहिती. महायुतीच्या जागा वाटपाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. आधी जागांचा आढावा घेऊन मग दावा करू, सुनील तटकर यांची माहिती. तर अजित पवारांना लोक स्वीकारतील. अजितदादांमध्ये इतिहास बदलण्याची ताकद, तटकर यांचं विधान. उद्धव ठाकरे महायुतीत येण्याच्या आमदार रवी राणांच्या दाव्याला नितीन देशमुखांचं प्रत्युत्तर. निवडणुकीनंतर रवी राणा पत्नी नवनीत राणांना सोडून जातील असा दावा आम्ही केला तर काय होईल? नितीन देशमुखांचा रवी राणांवर पलटवार. धारावीत शौचालयाच्या जागेवर उभारला अनधिकृत मदरसा. जाब विचारणाऱ्या नागरिकांना मारहाण झाल्याचा प्रकार उघड. दोषींवर कठोर कारवाई करावी, भाजप आमदार नितेश राणेंची मागणी. नको तिथे तोंड चालवून राऊतांनी शिवसेनेचा सत्यानाश केला. पत्राचाळ प्रकरणात तुरुंगवास भोगून आलेल्या राऊतांनी भ्रष्टाचारावर बोलणं हास्यास्पद. भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांड्या यांचा राऊतांवर हल्लाबोल. आमदार सत्यजित तांबेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता तो संगमनेरमधूनच नेण्यात यावा, तांबेंची आग्रही मागणी. 24 तारखेला शिवराज सिंग चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा कोल्हापूरमध्ये मेळावा. पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार. त्याच दिवशी गांधी मैदानावर जाहीर सभा. खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. पंकजा मुंडेंना ज्यावेळी त्रास होईल त्यावेळी त्यांनी रासपत यावं, रासपमध्ये त्यांचा सन्मान होईल. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांचं वक्तव्य. शरद पवारांचा जरांगेंना वारंवार फोन. जरांगे हे पवारांच्या सांगण्यानुसारच वागतात. मराठा आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडेंचा गंभीर आरोप. सगळे सोयऱ्यांबाबत मनोज जरांगेंनी संयम बाळगावा. घाईत निर्णय घेतला तर तोटा होईल, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. तर वयस्कर लोकांना उपोषणाला बसून वेठीस धरताय का, देसाईंचा सवाल. जेपी नड्डांच्या हस्ते मुंबईत 17 पुतळ्यांचं अनावरण. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचा समावेश. तर कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर उपस्थित. जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना साधेपणाने वागण्यास सांगितलं, म्हणजे मोदींप्रमाणे गरिबीचं ढोंग करा असं सांगितलंय. मोदींचे सगळे मित्र कोट्याधीश, संजय राऊतांची टीका. जेपी नड्डा यांच्यावर संजय राऊत यांची टीका. राजन साळवींच्या कुटुंबियांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा. 2 एप्रिलपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश. 2 ते 8 मार्च दरम्यान तपास यंत्रणेपुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे साळवी कुटुंबियांना निर्देश. कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अटकेपासून दिलासा. 21 मार्चपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे आदेश. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. सीबीआयने दाखल केलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीकडून गुन्हा दाखल. चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे समर्थकांमधील राड्यानंतर एकतर्फी कारवाई होती. खासदार विनायक राऊतांचा आरोप. अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाडांची भेट घेऊन निष्पक्षपणे कारवाईची राऊतांची मागणी. शिंदेची युवा सेना आदित्य ठाकरेंविरोधात रिंगणात उतरणार. पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली 24 फेब्रुवारीला युवा सेनेचं शिबिर. श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. ठाण्यामध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेची बॅनरबाजी. ठाण्यात येऊन भाषण नका झाडू, युवा सेनेने ठरवलं तर वरळीत येऊन पाडू असा बॅनरवर मजकूर. बॅनरबाजीतनं आदित्य ठाकरे यांच्यावर टीका. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना काही क्षणात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय सोहळा.
मुंबईतल्या महत्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती. मुंबईत 10,000हून अधिक राजकीय फलक, सर्वच राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे हायकोर्टाचे आदेश. तसंच सर्व राजकीय पक्षांना आमच्या समोर उभं करा. बेकायदा फलक प्रकरणी उच्च न्यायालयाचे निर्देश. समृद्धी महामार्गालगत लवकरच म्हाडाची परवडणारी घरं होणार. महामार्गालगत भूखंड घेण्याच्या म्हाडाच्या हालचाली सुरू. मार्च अखेरपर्यंत भूखंडाचा शोध घेण्याचे म्हाडाचे 5 प्रादेशिक मंडळांना निर्देश. सहली दरम्यान 1ली ते 3रीतील मुलींशी गैरवर्तनाच्या आरोप प्रकरणी शाळा प्रशासन बदली करण्याची पालकांची मागणी. घटनेच्या निष्पक्ष चौकशी करण्यासाठी अंतर्गत समितीची स्थापना केल्याची शाळेची माहिती. मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको. 15 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेने कुर्ल्यात अनधिकृत बांधकाम तोडलं. कुठलीही नोटीस न देता कार्यालय तोडल्याचा वंचितचा आरोप. पुणे ड्रग्ज प्रकरणाचं लंडन कनेक्शन समोर. रेडी टू ईट फूड पाकिटांच्या माध्यमातून एमडी ड्रग्ज लंडनमध्ये तस्करी. कुरकुंभ एमआयडीसी तयार होणारा ड्रग्ज आधी दिल्ली आणि मग लंडनला पाठवल्याची माहिती. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड मूळचा पंजाब प्रांतातला. कारागृहात शिक्षा भोगत असताना मास्टरमाइंडची वैभव माने आणि हैदर शेख याच्याशी ओळख झाली आणि या ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात झाल्याची माहिती. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. मेफेड्रॉनच्या तस्करांनी ठेवलेले कोडवर्ड्स उघड. आरोपी वैभव मानेला लंबा बाल तर मुंबईत राहणाऱ्या युवराज भुजबळला मुंबई का बंदर म्हणून ओळखलं जायचं. पुण्याची ओळख उडता पंजाब सारखी होती आहे म्हणून विद्येच्या माहेरघरात हुक्का पार्लर पब संस्कृती बंद व्हावी. आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी. 4,000 कोटींचं ड्रग्ज सापडणं म्हणजे पुणे पोलिसांचं अपयश. धंगेकरांचा पोलिसांवर आरोप. राज्य सरकार विरोधात नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समिती रस्त्यावर. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीचं एकदिवसीय आंदोलन. केंद्र शासन आणि यूजीसीच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करण्याची मागणी. माघ पौर्णिमेनिमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या तुळजाभवानी मंदिरात छबिना आणि जोगवा. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट विदर्भाच्या मैदानात. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं 23 फेब्रुवारीला रामटेकमध्ये एकदिवसीय शिबिर. 6 जिल्ह्यातील 1500 पदाधिकारी शिबिरात होणार सहभागी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरींचं निलंबन. सुभाष चौधरींनी केलेल्या भ्रष्टाचाराची सीआयडी चौकशी व्हावी. सिनेट सदस्यांची मागणी. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयासमोर एनएसयूआयचं आंदोलन. मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ही मागणी. वनविभागाच्या सामाजिक वनीकरण खात्याच्या शारीरिक चाचणी परीक्षेत गोंधळ. नागपूरमधील मिहान परिसरात आयोजित शारीरिक चाचणी परीक्षेतील रनिंगचा तपशील देण्याची उमेदवारांची मागणी. मात्र तपशील उमेदवारांना देण्यास वनविभाग अधिकाऱ्यांचा नकार. समुद्रात सुरू असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या कामामुळेच रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे. पंचांचा जेएसडब्ल्यू कंपनीवर आरोप. लवकरच कारवाईचा निर्णय घेणार. सिंधुदुर्गातील नद्या आणि खाडीत अनधिकृत वाळू उपसा सुरू. याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू. जोशींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. गुलमर्गमध्ये हिमस्खलन झाल्यानं 7 पर्यटक बेपत्ता. परदेशी नागरिकांचाही समावेश. लष्कर, स्थानिक आणि पोलिसांकडून शोधकार्य सुरू. काश्मीरमध्ये आयोजित 4थ्या खेलो इंडिया विंटर गेम्सच्या उद्घाटनाला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची हजेरी. यावेळी अब्दुल्लांनी घेतला स्कीइंगचा आनंद. व्हिडिओ व्हायरल. पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर. वाहतूक, शहरी विकास आणि पायाभूत सुविधांचा विविध विकास कामांचं उद्घाटन. यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचीही उपस्थिती. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर 5 मार्चपासून 4 दिवसीय दक्षिण कोरिया आणि जपान दौऱ्यावर. सेऊलमध्ये आयोजित 10व्या भारत कोरिया प्रजासत्ताक संयुक्त आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.